ठाकरेंचे एकनिष्ठ आमदार अनिल परब यांनी भर सभागृहात एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा उल्लेख शिंदे गट असा केल्यावर नीलम गोरे भडकल्या. आम्हाला शिंदे गट म्हणू नका, शिवसेना म्हणा. त्यावर अनिल परब यांनी सडेतोड उत्तर दिलं. सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा आहे. सुप्रीम कोर्ट जेव्हा मला सांगेल तुमचा पक्ष शिंदे गट नाही तेव्हा मी ऐकेल. या मुद्द्यावर लोकांच्या कमेंट्स बघा. शिंदे नावाची लईच लाज वाटत ती वाटतंय नीलमताईला. अनिल परब साहेबांचा जाहीर निषेध. शिंदे गट नाही तर गुजरात चाटू गट असं बोलायला पाहिजे होते. मावशीला उपसभापती नाही भेटलं. आता उगाचच शिंदेंना खुश करण्यासाठी खटाटोप चालू आहे. परंतु इतक्या वर्षात आम्ही 25 वर्ष होतो, आम्ही 25 वर्ष बघतोय हे. आता ह्या वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गटाचं ज्या वेळेला सरकार आलं, जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले. आता आम्ही मतदार जे आहोत, आम्ही काय पाप केलंय की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगरसेवक निवडून दिला? आम्ही बीजेपीचा दिला नाही, आम्ही शिंदे गटाचा दिला नाही. म्हणून आमच्या नगरसेवकांना निधी किती? फक्त 25 लाख रुपये. फक्त 25 लाख रुपये. आणि जिथे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक आहे, जिथे शिंदे गटाचा नगरसेवक आहे, तिकडे निधी किती? किमान सुरुवात 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटीपासून कोणाला 10 कोटी, कोणाला 7 कोटी, कोणाला 15 कोटी. आता ह्याच्यामध्ये एक तर उदाहरण, कारण नगरसेवक निधीचं जे वाटप असतं हे एकतर वॉर्डाच्या पॉप्युलेशनवर असायला पाहिजे, वॉर्डाची भौगोलिक रचना असायला पाहिजे, वॉर्डाच्या गरजा असायला पाहिजे. आता त्या वॉर्डाच्या रचनेमध्ये म्हणजे किती दुजाभाव, किती द्वेष. अरे तुम्ही मालक नाही आहात या पैशाचे, तुम्ही ट्रस्टी आहात. पैसा मुंबईकरांच्या टॅक्सचा आहे. हा तुमच्या बापजाद्यांचा पैसा नाहीये की तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वाटाल. प्रभाग समितीच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत प्रभाकर शिंदे. या प्रभाकर शिंदेच्या वॉर्डामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पण मुंबईमध्ये राहिलेले आहात, 80% बिल्डिंग आहेत. 80%, 80-85% बिल्डिंग आहेत. 2 स्लम आहेत. आणि त्यांच्या वॉर्डामध्ये 3.5 कोटी रुपये फक्त स्लमचा फंड दिले. ते दोन्ही स्लम SRA मध्ये आहेत. SRA मध्ये मुंबई महानगरपालिकेचा निधी वापरता येत नाही. काहीतरी तुम्ही भौगोलिक रचना बघणार की नाही का? तर ते स्वतः स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, त्याला 15 कोटी रुपये. अरे काय चांदीचे रस्ते बनवणार आहेत का सोन्याची टॉयलेट्स बनवणार? अरे इतका दुजाभाव तुम्ही कसा करू शकता? हे काय चाललंय? ठीक आहे, तुमच्याकडे सत्ता दिली आहे, सत्ता दिली याचा अर्थ असा नाही ना की त्याची मनमानी. तुम्ही त्या पैशाचे बाप नाही आहात, तुम्ही त्या पैशाचे ट्रस्टी आहात. मुंबई महानगरपालिकेच्या बॅलन्स शीट वरती बोलायचं म्हटलं तर मी एक अजून दिवस बोलीन की किती FD आता काढल्या, 4,000 कोटी रुपये कसे कमी झाले, कुठे गेले, भ्रष्टाचाराचं तर मी सगळंच बोलीन. आणि मग हे काय म्हणणार, 25 वर्ष तुम्ही होते. अरे 25 वर्ष तुम्ही आमच्या बाजूला बसले होते. मग हे सगळं करत असताना हे सगळे लोक, आता प्रभाकर शिंदे सांगितलं फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय आणि एका नगरसेवकाला पूर्ण वॉर्डाचा विकास करायला तुम्ही फक्त 25 लाख रुपये देताय आणि एका नगरसेवकाला फक्त फर्निचरसाठी तुम्ही 3.5 कोटी रुपये देताय. भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असेल तर 10 कोटी रुपये, 8 कोटी रुपये, 7 कोटी रुपये. शिवसेनेच्या फक्त 3 नगरसेवकांना मुद्दामून पैसे देऊन ठेवले का? तर त्यांनी काय बोलू नये म्हणून. 227 नगरसेवकांमध्ये का अन्याय करताय तुम्ही? हे किती दुजाभाव करणार तुम्ही? अरे तुम्हाला सत्ताचा हवास होता, तुम्हाला सत्ता मिळाली, माणसं गटारात पडून मरतायत त्याच्यावरती लक्ष द्या. तिथं आता 289 आहेच, त्याच्यावरती बोलीन परत मी. परंतु ज्या पद्धतीने लोक मरतायत, मॅनहोल मध्ये महापौराच्या बाजूला उभे राहिलेला माणूस गटारात पडतोय. आज कित्येक हजार जाळ्या मॅनहोलवरती नाही आहेत, त्याच्यावरती लक्ष द्या. फक्त स्वतःच्या कार्यकर्त्याला, नगरसेवकांना पर्सेंटेज मिळाला पाहिजे, टक्केवारी मिळाला पाहिजे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे, मी देखील मुंबईत लहानाचा मोठा झालोय.
एका वॉर्डाला किती खर्च लागतो मला चांगला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मुंबईचं मी बोलतोय, मी बाहेरचं आता बोलत नाहीये. मुंबईच्या जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, जिथे शिंदे गटाचा आमदार आहे, तिथे 150 कोटी ते 250 कोटी नगर विकास खात्यात आले. आणि हे मी काय पुराव्यानिशी बोलतोय. माझ्याकडे वर्क ऑर्डर आहेत, वर्क ऑर्डर बघितलेले आहे. ठीक आहे, काळजी घ्या. नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असं म्हणा. ठीक आहे, काळजी घ्या. सुप्रीम कोर्टात डिसिजन व्हायचंय आणि सुप्रीम कोर्ट चौथा स्तंभ आहे. चौथा स्तंभ ज्या वेळेला मला सांगेल की हा पक्ष, आता कोणी सांगितलंय? इलेक्शन कमिशनने सांगितलंय. तुम्ही मूळ आपल्या नाही, विषयाकडे जसं वळा. तुम्ही उभाटा म्हणता, म्हणजे सभागृहामध्ये, आता सभागृहामध्ये त्या दिवशी म्हटलेलं आहे मी. ठीक आहे अनिलजी, आपण म्हणजे मूळ कामकाजाकडे वळा. हा, नाही म्हणूनच म्हटलं. ठीक आहे, काय म्हणू त्याला मग? डिस्टर्ब होऊ नका, बोला. हा, आपण सांगा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक खुश. लाडकी बहीण आहे ती. यांच्या नेतृत्वाखाली असलेले नगरसेवक का? तर फक्त एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री आहे म्हणून तुम्ही 200 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ते 200 कोटी रुपये आत्ता आलेत. तुम्ही एखादं काम केलं एका वेळेला तर साधारण नियमाप्रमाणे 3 वर्ष ते काम तुम्हाला परत करता येत नाही. आता 2024ला तुम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये 200 कोटी रुपये दिले. मुंबईची विधानसभा किती आहे हो? 3 किलोमीटरमध्ये, 3 किलोमीटरच्या पुढे नाहीये. म्हणजे माझी बँड्राचं पकडलं तर बँड्राच्या सिग्नल पासून ते वाकोल्याच्या सिग्नल पर्यंत तुम्ही तर नेहमी जाता, तुम्हाला माहिती आहे 2.5-3 किलोमीटरच्या वरती नाहीये. तिथे तुम्हाला 200 कोटी रुपये मिळालेत. त्या 200 कोटीमध्ये माझी पॉप्युलेशन किती आहे? 2.5 कोटीची पॉप्युलेशन आहे विधानसभेची. तुम्हाला माहिती आहे की एका बिल्डिंगमध्ये मला जवळजवळ 2 मोठ्या बिल्डिंग मिळाल्या तर माझी 600-700 मतं तिथेच होतात. म्हणजे मला साधा जो काय भौगोलिक रचना आहे माझी, त्याच्यामध्ये मला वॉर्डात जर काम करायचं असेल तर मला 1 कोटी रुपये, 1.5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये खूप झाले एका कॉर्पोरेशन वॉर्डचे. तिथे तुम्ही मला फक्त 25 लाख रुपये देताय आणि समोरच्याला तुम्ही किमान 2.5 कोटीपासून 10.5 कोटीपर्यंत, 15 कोटीपर्यंत पैसे देताय. कशासाठी? कोणी तुम्हाला अधिकार दिला? तुम्ही ट्रस्टी आहात, मालक नाही आहात पैशाचे. केवळ दुजाभाव, दुश्वास. अरे किती ओरबडणार तुम्ही? पुन्हा ही कामं होत आहेत का? त्याच्यात जर मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी किती गोष्टी बाहेर येतील. म्हणजे 200 कोटी रुपये तुम्हाला आता नगरसेवक, नगर विकासचा फंड, पुन्हा हा फंड वापरणार कुठे? मग आम्हाला जी माहिती मिळते ती खरी खोटी मला माहित नाही, पण जी काय माहिती मिळते की नगरसेवक निधी, हा निधी फक्त द्यायचा आणि त्याच्यावरचे टक्के घ्यायचे. कामं झाली नाही झाली, आता याची ज्या दिवशी चौकशी होईल, ज्या दिवशी काय होईल, सगळं बाहेर येईल, तोपर्यंत काय किती पुलाखालून पाणी गेलं असेल मला माहित नाही.